मला सामोरं जायचं असतो, त्याच्यामुळे त्याचा मी आनंद घेणार. असं तुमच्या विरोधात विद्यमान आमदार अजय चौधरी आहेत, काय वाटतं काटेची लढाई होईल का यावेळी? हा, निवडणुकी कुठली सहज आणि सोपी घ्यायची नसते ना. निवडणूक असते आणि निवडणुकीमध्ये कोणी असलं तरी एकमेकांना कमजोर समजायचं नसतं. त्याच्यामुळे निवडणूक ही लढाईच असते. आता ते लढाई समजतात, मी खेळ समजतो, एवढाच फरक आहे. आणि मी निवडणूक खेळतो, लढत नाही. त्याच्यामुळे स्पोर्ट्स म्हणून त्याच्याकडे पाहायला पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे ठीक आहे, आता निर्णय येईलच. सर, एकूण बघायचं झालं तर या निकालाला आपण तुमची परीक्षा देखील म्हणली जाऊ शकते. गेल्या अनेक दिवस प्रचारादरम्यान आपण जो अभ्यास केला आहे, काय वाटतं या अभ्यासाचा जनतेकडून कशा पद्धतीने कौल मिळेल? मला असं वाटतं की यावेळेला जनतेमध्ये एक परिवर्तनाची लाट आहे, नांदी आहे आणि आमच्या मतदारसंघात परिवर्तन होईल असं मला दिसतंय. त्याच्यामुळे निश्चितपणे विजय होईल असं अपेक्षा आहे. सर, निकालापूर्वी तुम्ही आता बाहेर पडला आहात, तर निकालासाठी नेमकं कुठे चाललंय काय सांगाल सर? नाही, मी गेले कित्येक वर्ष, आज नाही, गेले कित्येक वर्ष माझ्या घरामध्ये मी दर शनिवारी मी शनी महात्म्य, शनी स्तोत्र आणि हनुमान चालीसा वाचतो. कित्येक वर्ष दर शनिवारी. म्हणजे मी मुंबईत असो, मुंबईत नसो, बाहेरगावी असो, कुठे असलो तरी. आणि दर शनिवारी मी डोंगरीला चारनाळाकडे जिकडे बाल सुधारगृह आहे त्याच्या समोर शनिदेवाचं, हनुमंताचं, गणपती बाप्पाचं आणि शंकराचं मंदिर आहे. तिकडे वर्षानुवर्ष जातो, वर्षानुवर्ष. त्याप्रमाणे आता जातोय, तिथे दर्शनाला जाणार, तिथून लालबागच्या ऑफिसला जाणार. काही इच्छा व्यक्त करणार का आज, कारण की आज मोठा दिवस आहे तुमच्यासाठी? नाही, आनंदाचा दिवस आहे, मोठा दिवस आहे, लोकशाहीचा सण आहे आज. त्याचा उत्सव साजरा करायला पाहिजेत आणि देवाला